फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे 2 टॉपिक्सचे नोट्स मी अगोदर शेअर केलेले आहेत. हा तिसरा टॉपिक आहे, तर याचे स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. आम्हाला पुस्तक मिळाल्यामुळे मी तर नोट्स काढलेल्या नाहीत आणि मी जे क्वेश्चन रिपीट आलेले आहेत तेच फक्त सोडवायला घेतलेले आहेत. जास्त करून पुस्तकामध्ये एवढा जास्त काही क्वेश्चन्स दिलेले नाहीत. आपणच क्वेश्चन तयार करायचे आहेत. यावर त्यांनी क्वेश्चन खरं तर द्यायला पाहिजे होते प्रत्येक टॉपिक मागे, पण दिलेले नाहीत. फक्त टॉपिक ची सविस्तर माहिती त्यांनाच आहे. याच्यावर आपल्याला आपलं ज्या मागील क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यानुसार याच्यात आपण आन्सर शोधायचे आहेत. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. एक्झाम आमची आता जवळ आलेली आहे, म्हणजे मेन एक्झामच्या अगोदर कॉलेजवरती एक एक्झाम घेणार आहेत. एकदा प्रॅक्टिकल म्हणजे सोडवून घेणार आहेत पेपर प्रॅक्टिससाठी. त्याच्यामुळे वेळ मिळत नाही या अभ्यासाला आणि व्हिडिओला, म्हणून मी व्हिडिओ नाही केलेले. तर सबमिशन पण असाइनमेंट पण सबमिट करायचे आहेत आणि थोडे इनकम्प्लीट असल्यामुळे ते पूर्ण करण्यात माझा वेळ जात आहे. 3-4 असाइनमेंट आहेत. पूर्ण झाल्या की मग मी नोट्स शेअर करीन. तर तुम्हाला असे टॉपिकचे पाहिजेत का क्वेश्चन पेपर सोडवलेले पाहिजेत ते कमेंट करून सांगा. आणि व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. जास्त काय डिटेलमध्ये नाही आहे, म्हणजे सोपं आहे तसं बघायला गेलं तर. मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो. आम्ही आम्हाला तर सांगितलं इंग्लिशमध्ये जास्त हे करूच नका. मराठीमध्ये कसं थोडंफार मनाचं पण लिहिता येतं. प्रॉपर इंग्लिश येणाऱ्यांनी इंग्लिशमध्ये द्या आणि ज्यांना इंग्लिश जमत नाही त्यांनी मराठीमध्ये द्या आणि तयारी करा. कारण आता एक्झाम आहेत तुमच्या. कधी आहेत काय कमेंट करा.